महाविकास आघाडी सरकार असताना एसटी विलिनीकरणासाठी संप पुकारणारे नेते आता गप्प का असा प्रश्न माजी परिवहन मंत्री अनिल परबांनी केलाय। गुणरत्न सदावर्ते, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आता त्यांच्याच सरकारला जाब का विचारत नाहीत असा सवालही त्यांनी विचारलाय। पाहूयात हा रिपोर्ट। एसटी कामगारांना भडकवून एसटी कामगारांना शासकीय सेवेत घेण्याचं आमिष दाखवून 5 महिन्याचा संप घडवून आणला। आज एसटीचं एका दिवसाचं नुकसान म्हणजे एसटीच्या कर्करोगाची गाठ वाढण्यासारखं आहे आणि 5 महिने एसटी बंद ठेवण्याचं काम आता या सभागृहात एक आहेत, खालच्या सभागृहात एक गेलेत आणि यांचे नेते सदावर्ते यांनी केलं। कुठे गेले सदावर्ते? कुठे गेले खोत? कुठे गेले पडळकर? आता त्यांची वाचा कुठे गेली? डंके के चोट पे असे म्हणणारे सदावर्ते गेले कुठे? खोत गेले कुठे? आता फक्त डोळे वटारले तर ताटाखालचं मांजर होऊन गपचूप बसलेले आहेत। त्यांची तेवढी हिम्मत नाही आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरण्याची। अरे करा ना आता तुमचं सरकार आहे ना, काय झालं आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बद्दलचं प्रेम गेलं कुठे? ह्या सगळ्यांचं सगळं दुकान व्यवस्थित चालू आहे, कशी एसटी येणार प्रॉफिट मध्ये? आणि त्याच्यात मग आहेतच खोत सारखे बसलेले, जर कुठे रुळावर येत असेल तर परत ढकलायला। माझ्या खात्याला बदनाम, म्हणजे त्यावेळेला मी मंत्री होतो म्हणून तुम्ही काढा ना माझ्यावरचा राग, माझ्यावरती बोला, माझ्यावरती काय आरोप करायचे ते करा। त्या एसटी कामगारांचा बळी घेतलाय तुम्ही। नाही, रागचा प्रश्न नाहीये, ज्या पद्धतीने 5 महिने तुम्ही बंद केलं ना त्याची आज आपण फळं भोगतोय। एक तर नुकसान, त्याच्यात अधिक नुकसान या वाहतूक खात्यावरती साहेब तुम्हाला प्रथम लक्ष घालावं लागेल।